रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 933 वा अभंग चालू करत आहोत. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गोवा. कोठेची चित्ताशी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा. नये बोलो फार बैसो फार, जनामधी सावधान बुद्धी इंद्रिय दमन. तुका म्हणे घडे घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उगवणी. मनुष्याने पोट भरण्यापुरते अन्न व आश्रयापुरते छप्पर मिळवावे. खोपटात गुहेत राहावे, मनाला कोणत्याही विषयाचे बंधन घालू नये. अंतःकरणामध्ये नारायण साठवावा. लोकांमध्ये फार मिसळू नये, फार बोलू नये. बुद्धी स्थिर ठेवून इंद्रियाचे दमन करावे. तुको म्हणतात त्रिगुणाच्या जोडीने प्रत्येक घडी साधावी. जैशी तैशी तरी तुझी शरणागते, हरी आता न पाहिजे केले ब्रीद लटिके आपुले. शुद्ध नाही चित्त परी मनवितो, भक्त मज कोणा पुशे रंका. नाम सांगे तुझे तुका. हे भगवंता, आम्ही जसे आहोत तसे आहोत, पण तुझे शरणागत तुझे शरणागत आहोत. आता मात्र तू आपले भक्त वत्सल हे ब्रीद खोटे पडू देऊ नकोस. माझे चित्त शुद्ध नाही, पण मी स्वतःला तुझा भक्त म्हणतो. तुको म्हणतात, मला जर कोणी तू कोणाचा असे विचारले तर मी तुझेच नाव सांगतो. नाशिवंत देह नाशे लहा जाना, कार्य उच्चारण वाचे नाम. नामेची तारिले कोट्यान ते हे कोटी, नामे हे वैकुंठी बसविले. नाम परते सार नाही त्रिभुवनी, ते का तुम्ही मनी आठवाना. तुका म्हणे नाम वेदाशी आगळे, ते दिले गोपाळे फुकासाठी. लोक हो हा नरदेह नाशवंत आहे, याचा उद्धार करणारे हरिनाम तुम्ही का उच्चारित नाही. या नामानेच आजपर्यंत कोट्यावधी जीव तरले आहे. आम्ही नामानेच वैकुंठाची प्राप्ती झाली आहे. नामासारखी दुसरी भक्ती करण्याचे साधन या जगी तरी नाही. तुम्ही त्याचे स्मरण मनात करा ना. तुको म्हणतात असे हे नाम वेदांनाही कळले नाही. वेदापेक्षाही वेगळे आहे. ते गोपाळाने आपल्याला फुकट दिले आहे, त्याचा उपयोग करून घ्या. आळवितो बाळे माते ते सुका आगळे, द्यावे आवडे भातुके पाहे निवे कवतुके. लेवोनी अलंकार दृष्टी करावी सादर, आपुलिये पदी बैसवुनी कोडे वंदी. नेदी लागो दिठी उचलोनी लावी कंठी, तुका म्हणे लाभा वारी घ्या हो पद्मनाभा. बालके आईजवळ खाऊसाठी लाडीगोडी लावतात, तेव्हा तिला फार आनंद होतो. ती त्यांना प्रेमाने खाऊ पिऊ घालते, त्यांच्याकडे कौतुकाने पाहते, त्यांना दागदागिने घालते व आपली दृष्टी त्यांच्यावर ठेवते. त्यांच्याजवळ बसवून त्यांचे लाडकोड करते, प्रेमाने त्यांचे पालन करते. त्यांना दुष्ट लागू नये म्हणून उचलून कडेवर घेते. तुको म्हणतात माता मुलाचे जसे प्रेमाने संगोपन करते, तिच्या प्रेमाचा लाभ मुलांना मिळतो, तसा मला हे पद्मनाभा तुझ्या प्रेमाचा लाभ मिळो. तप तीर्थदान व्रत आचरण, गीता हरी गुण वारू नये. कोटी कुळे त्याची वाटली पाहती, त्या तया घडती ब्रह्महत्या. आपुलिया पापे न सुटे सायाशे, कोणा काळे ऐशे निस्तरेल. व्हावे साय तया न घालावे, भय पुकासाठी पाय लाभघात. तुका म्हणे हित मानया वचना, सुख दुःख जाणात साधे फुका. जे भक्त जप तप दान धर्म तीर्थ यात्रा व्रत वैकल्य अशी साधने करतात व हरिगुण गातात, त्यांना त्या साधनापासून परावृत्त करू नये. कारण सत्कर्मरूपी साधन करणाऱ्या त्या भक्ताचे कोटी कोटी पूर्वज उद्धाराची वाट पाहत नरकात पडलेले आहेत. त्यांच्या भक्तीपुढे त्यांचा उद्धार होणार आहे. त्यांना परमार्थ करू नको म्हणून सांगणाऱ्याला कोट्यावधी ब्रह्महत्येचे पातक लागते. आपणच केलेले पाप आपल्याला फेडता येत नाही, मग दुसऱ्याचं पाप करण्यास लावले तर ते कसे फेडले जाईल. म्हणून अशा भक्ती करणाऱ्या साधकाला मदत करावी, भीती घालू नये. त्यामुळे मदत करण्याचे फुकट पुण्य मिळते व भीती घालण्याचे पाप लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझे ह्या वचनाप्रमाणे वागा, त्यात तुमचे सुख आहे, विनाकारण दुःख पदरात घेऊ नका. देवासाठी जाण तयाशी चाटी, असेल जगाठी पुण्यराशी. निर्वळ पाठवे वळे वाराणसी, मिळाला त्याशी अर्ध पुण्य. कथे निद्राभंग करावा भोजनी, तया सुखा धनी पार नाही. याचरून घ्यावे सुख काही, बुडता चिंता नाही उभयंता. तुका म्हणे वर्म जाणोने करावे, कन घालावे एकावरी.
ज्या मनुष्याच्या प्रारब्धी पुण्याच्या राशी आहे तो परमार्थासाठी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. एखाद्याने जर कोणी दुर्बल भक्ताला सो खर्चाने काशी यात्रा घडवली तर पाठविणाऱ्यास अर्धे पुण्य लाभते. जरी तो भक्त काशी यात्रेला मरण पावला किंवा सुखरूप परत आला तरी एखादा मनुष्य हरिकथा श्रवण करताना झोपला असेल किंवा भोजन करीत असेल तेव्हा त्याला झोपेतून उठवावे, त्यामुळे पुण्य लागते. यज्ञ याग व्रत वैकल्य करणाऱ्याला धनद्रव्याची मदत करावी. येथे फायदा तोटा द्रव्य बुडण्याची चिंता करू नये. तुकोबा म्हणतात, परमार्थाचे रहस्य जाणून करावे. पापासाठी पुण्य व पुण्यासाठी पाप वाया घालू नये. अग्नी माझे पडे धातू लीन होऊनी राहे अंतो, होय शुद्ध न पावे धातू पटतंतो प्रमाणे. बाह्यरंगाचे कारण मिथ्य अवघेची भूषण, गर्व ताटा हे अज्ञान मरसवे वाहतसे. पुरे मातलिया नदी लव्वाळा नांदे जीवन संधी, वृक्ष उन्मळूने भेदी पार तो कधी भंगेना. हस्ती परजळा जो भंगी तया पायीन मरे मुंगी, कोण जाये संगी पानो वाणी तयाच्या. पीठता घेणे वरी सैर तया पोटी राये हिरा, तैसा काय तगती गारा तया थोरा होनी. लीन दीन हेची सार भवतारा व्यापार, बुडे माता भार तुका म्हणे वाहुनी. सोने अग्नीमध्ये पडले तर ते जळत नाही, पण वस्त्राचा तुकडा पडला तर तो मात्र जळतो, पण सोने मात्र अधिक शुद्ध होते. धन द्रव्य पंडित्य सत्ता हे सर्व खोट्या बाह्यरंगाचे भूषण आहे. सर्व गर्व अहंकार हे अज्ञानाचे लक्षण आहे, जे जीवाबरोबर अखेरपर्यंत राहते. नदीला पूर आल्यानंतर पाण्याच्या लोटाने मोठे मोठे वृक्ष कोसळतात, पण नम्रपणे पाण्याच्या धारेबरोबर वाहणारे लव्हाळे मात्र वाचतात. हत्ती माणसांना मारू शकतो, पण लहानशी मुंगी हत्तीच्या पायाखाली चिरडत नाही. एखादा पैलवान सुद्धा हत्तीला मारू शकत नाही. वरून घनाचे घाव बसत असतानाही हिरा घनाच्या पोटी सुरक्षित राहतो. तिला तसा गारा घनाच्या आघाताने सुरक्षित राहील काय? तुको म्हणतात, म्हणून या जीवनात लीन दीन होऊन राहिले असता हा भवसागर तरुण जाता येतो. भक्तीमध्ये लीनता महत्वाची, त्यामुळे डोक्यावरील पापाचा भार उतरतो. आम्ही वीरजुंदार कुडो करू जमदाडे मार, थापटिले भार मोड झाला दोषाचा. झाला हाकार आले अंकित झुंजार, शंखचक्राचे शृंगार कंठीहार तुळशीचे. रामनामांकित बाण गोपी लाविले चंदन, जळकिती निशान गरुडाटके पताका. तुका म्हणे काळ झालो जिंकोनी निश्चळ, पावला सकळ भोग आम्हा मचा. आम्ही वैष्णव म्हणजे विठ्ठलाचे झुंजार वीर आहोत. यमराजावर हल्ला करू, जीवनातील दोषावर हल्ला करून सर्व दोष समूळ नाहीसे कर. त्यामुळे सर्वत्र भक्तीचा हाकार उडाला आहे. सर्व भक्त शंखचक्रादी मुद्रा लावून गळ्यात तुळशीचे हार घालून एकत्र आले आहे. वैष्णवाच्या हाती राम नामांकित बाण आहेत. गोपीचंदनाचे टिळे लावून त्यांनी गरुड चिन्हांकित पताका हातामध्ये घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैष्णवजनांनी काळाला जिंकून भक्तीचे वैभव मिळविले आहे. आशाबद्ध तो जगाचा दास, पूज्य तो उदास सर्वजना. आहे ते अधीन आपुले हती अनेक, ठेविती काय बोल. तान तिया पाठी लागेल उपाद, नेनता तो सिद्ध भोजनाशी. तुका म्हणे भय बांधलेशी गाठी, चोर लागे पाठी दुमतया. मनामध्ये आशा आकांक्षा बाळगणारा हा प्रपंचाचा दास समजावा आणि तो प्रपंचाविषयी उदासीन आहे तो पूज्य समजावा, असे तुकाराम महाराज म्हणतात. जो या दोन्ही वृत्ती आपल्या जवळच असतात, इतरांना दोष देऊन उपयोग नाही. जो जाणता असतो त्याला अनेक उपाधी चिकटतात, पण नेत्याला मात्र विना सायास सुग्रास जेवण मिळते. तुको म्हणतात, जो प्रपंचाचे भय बाळगतो त्याच्या पाठी काम क्रोधादी चोर लागलेला असतात. अनेकाशी तारी ऐसा नाही कोणी, धडे ते नासुने बलता टाकी. सोने शुद्ध होते अवटी ते धरी, नाशिले सोनारी अलंकारी. ओल शुद्ध काळी काळे जिरे बीज, कैचे लागे निज हाती ते. एक गहू करीती अनेक प्रकार, सांजा दिवशी क्षीर घुगरिया. तुका म्हणे विषा रुची एका हाती, पादानी नाशिती नवनीत. इतराचे भले होईल असे वागणार कोणी मिळणे कठीण असते, पण चांगल्यांना बिघडवणारे मात्र भरपूर मिळतात. आपल्याकडील चोख सोने सोनाराला दिल्यावर दागिने घडविताना त्याला त्यामध्ये दुसरा धातूचा डाग द्यावाच लागते, त्यामुळे ते बिघडते. चांगल्या ओलसर सुपीक जमिनीत काळे जिरे पेरल्यावर इतर कोणते पीक हाताला लागेल काय?
एखादी सुगरण गव्हाचे पीठ पदार्थ जसे खीर सांजा दिवे घुगऱ्या बनविते. तुकोबा म्हणतात शांत समाधानी स्त्रीकडून पदार्थाचाही गोड पदार्थ बनविते. समाधानी स्त्री कडू पदार्थाचाही गोड पदार्थ बनविते तर असमाधानी स्त्री चांगल्या जेवणाचाही चव बिघडून टाकते. वाटे अजनाचे थोर भाष्य न करीती विचार का हिताचा. कोण दमाईसा याचे पोटी येईल शेवटी कोण कामा. काय मानून या राहिले निश्चिती काय दाब देती यमदूता. काहे विसरला मरण बापुडी काय अशी गोडी लागली शे. काय हाती नाही करील तयाशी काय झाले अशी काय जाणे. काहे हे नाठविती देवकी नंदन सुटाया बंधनापासून. काय मोल याशी लाभे धनवित्त काहे याचे चित्त घेत नाही. तुका म्हणे काहे ही भोगतील खाणी का त्या चक्रपाणी विसरली. तुकाराम महाराजांना या लोकांचे मोठे आश्चर्य वाटते की जे परमार्थाला ओळखून आपल्या सोयीचा विचार करीत नाहीत. यांना कोणाचा आधार आहे की हे त्यांच्या जीवावर निश्चिंत झाले आहे. आणि शेवटी यमदूताला हे कोणते उत्तर देतील. यांना या प्रपंचाची इतकी गोडी लागली की हे आपल्या मृत्यूला विसरले. जीवनात कोणतीही गोष्ट करायची म्हटले तर यांच्या हाती काही नाही हे यांना माहीत नाही काय. संसार बंधनापासून सुटण्यासाठी हे देवकी नंदन कृष्णाचे स्मरण का करीत नाहीत. नामस्मरण भक्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मोल द्यावे लागत नाही हे कळत असूनही हे चिंतन का करीत नाही. तुको म्हणतात हे अज्ञानी जन चक्रपाणीला विसरले तर त्यांना अनंत जन्माचे दुःख भोगावे लागेल. काय एका झाले ते का नाही ठावे. काय हे सांगावे काय म्हणू. देखतील डोळा ऐकतील कानी बोलिले पुराणे ते ठावे. काय हे शरीर साचके जाणार सकळ विचार मनती जाणत्या. काहे कळो नये आपुले आपणा बाल्यत्व तारुण्य वृद्ध दशा. काहे आवडले प्रिय पुत्र धन काय कामा कोण कोणाले. काहे जन्म वाया घातले उत्तम काहे राम नाम न म्हणती. काय भुलियाशी पडली जाणता देखते मरता अनेकाशी. काय करीती हे बांधलिया काळे तुका म्हणे बळे वज्रपाशी. संसाराच्या आसक्तीने एकमेकाशी अवस्था कशी झाली आहे हे सांगावे लागते काय. प्रपंचिकाची अवस्था हे डोळ्याने सांगतात कानाने ऐकतात. पुराणातही ते सांगितले आहे. शरीर केव्हा तरी नष्ट होणार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात बालपण तारुण्य वृद्धावस्था आहे हे कळत नाही काय. स्त्री पुत्र धन यांच्यावर प्रेम जडले शेवटी त्यातील कोण कामास येते. रामनाम घेत नाही आणि आपला जन्म वाया का घालविता. इतरांचा मृत्यू पाहून यांना स्वतःच्या मृत्यूची आठवण होत नाही काय. इतके ते कशाला भुलले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात काळाच्या वज्रपाशाने त्यांना बांधून टाकले की ते काय करतील. झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नाताळे त्या. गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलाशे. उदरो पुंडू भाळी कंठी शोभे माळा. कापी जे कळे काळा तयाविने. तुका म्हणे शंख चक्राचे श्रृंगार नामामृत सार मुखा माझी. विष्णुदास हे असे झुंजारवीर आहे. ते प्रारब्धातील प्रपंचातील पापुण्याशी नेहमी झुंज देत असतात. त्यांच्या आसनी शयनी व मनी पूर्णपणे गोविंदच भरून राहिलाय. वैष्णवाच्या भाळी असलेला उभा तिलक पाहून व त्यांच्या गळ्यातील तुळशीची माळ पाहून काळही त्यांना घाबरतो. तुकोबा म्हणतात वैष्णवानी शंख चक्रादीचा शृंगार केला असून विठ्ठलाच्या नामामृताचे सार त्याच्या मुखी सतत आहे. जेने काही केले आपुले सोयीत पुढीलाचा घात इच्छित असे. संचिताची जाय मिळून या खोडी पतनाची जोडीवरी हवं. बांधले गाठी ते लागते भोगावे ऐशी अशी देवे काय किजे. तुका म्हणे जया गावा जाणे तया पुसोनिया तया वाट चाले. एखादा मनुष्य आपल्या स्वहिताचा विचार करीत नाही पण इतरांचा घात चिंततो. ही त्याची वाईट सवय त्याला त्याच्या संचितापासून मिळालेली असून त्याचा परिणाम अधोगती आहे हे माहीत असूनही तो नेहमी त्याचीच हाव धरतो. त्याच्या नशिबात जे आहे ते जीवाला भोगावे लागते. त्याला देव तरी काय करेल. तुकाराम महाराज म्हणतात त्याला ज्या गावी जायचे त्या गावचा रस्ता विचारूनच जावे. परमार्थ मार्ग कोणता तो चालताना संताचा विचार घेऊन चालावे.
मानी भक्ताचे उपकार ऋणिया मनवी निरंतर केला निर्गुणी आकार कीर्तिमुखे वर्णिता म्हणून दया ते जे वासना ते पूर्वी तो पंढरी राणा झाला भक्तीचा अंदना ते उपकार फेडावया अंबऋषी कारणे जन्म घेतले नारायणे एवढे भक्तीचे लहाने दास्य करी दासाचे मनी हे करिता शंका न धरी रक्षपाळ बळीच्या दारी भक्तीचा आभारी लिगन पुरे जावया अर्जुनाचे रथावरी ते वागावी सर्वेश्वरी एवढे भक्तीचे उपकार मागे मागे इंडतसे पुंडलिकाचे द्वारे सम पाऊले विटेवरी नवजे कट करी धरुनी तेथे राहिला भावभक्तीचा अंकित साजे दिनानाथ नाम साजे दिनानाथ म्हणून राहिला निवांत तुका धर चरण धरोनी भक्तीनी भगवंताला निर्गुण रूपातून सगुण साकार रूपा आणले म्हणून देव भक्ताचा ऋणी झाला तो त्याचे उपकार मानतो त्याचे हे उपकार फेडण्यासाठी पंढरीचा राणा आपल्या भक्ताचे सर्व मनोरथ पूर्ण करतो तो भक्ताच्या स्वाधीन आहे याचे हे उदाहरण म्हणजे अंबऋषीसाठी परमेश्वराने 10 अवतार धारण केले भक्ताचे दास्यत्व केले म्हणून हे जीवा तू मनामध्ये शंका धरू नको पाताळात बळीचा द्वारपाल म्हणूनही तो राहिला आपल्या भक्ताचे ऋण तो फेरतो त्यासाठी बाहेर जाणे टाळतो भक्तीचे उपकार फेडण्यासाठी त्या सर्वेश्वराने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले भक्त पुंडलिकासाठी कमरेवर हात ठेवून विटेवर पावले ठेवून तो युगानुयुगी उभा आहे तुकाराम महाराज म्हणतात असा हा दीनानाथ भक्ताचा अंकित होतो म्हणून तुका त्यांच्या चरणाचे चिंतन करीत निवांत झालाय रामकृष्ण हरी माऊली 947 वर आपण विराम केला.